नमस्कार. आजची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये वसई विरार महानगरपालिका प्रशासनातर्फे मी सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. आजची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये महानगरपालिका सज्ज झालेली आहे, कशा प्रकारे सज्ज झाली हे आपल्याला सांगावं म्हणून ही पत्रकार परिषद आहे. आपलं जे मतदान आहे 15 डिसेंबरला आहे. इलेक्शनचा प्रोग्राम सगळ्यांना माहित आहे. 23 तारखेपासून आपलं नॉमिनेशन सुरू होईल. त्याची कॉपी आम्ही तुम्हाला इलेक्शनच्या प्रोग्रामची देतो. आपल्याकडे आपण 9 आरो केलेले आहे, म्हणजे 9 प्रभाग समित्यांमध्ये 9 आरो बसतील. हे सगळे आरो जे आहे 8 ठिकाणी डेप्युटी कलेक्टर आहेत, त्यातले 2 IAS प्रोफेशनल आहेत, 6 लोक जे आहेत ते डेप्युटी कलेक्टर सिनियर आणि 1 डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार आहेत. या 9 आरोसाठी आपण 2-2 ARO दिलेले आहेत. एक ARO जे आहे ते तहसीलदार दर्जाचा आहे आणि एक ARO जो आहे तो आपला महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त आहे. आपण सगळ्या प्रभाग समित्यांना 3-3 वॉर्ड नेमून दिलेले आहे. फक्त प्रभाग समिती B मध्ये 4 वॉर्ड दिलेले आहेत. त्याची यादी मी तुम्हाला देतो. वाचून दाखवू का देऊ नंतर? आपले जे एकूण मतदार आता आपण केलेले आहेत ते 11,26,400. त्याच्यामध्ये 5,25,113 पुरुष आहेत, 6,01,141 5,25,113 स्त्री आहेत, पुरुष आहेत 6,01,141 आणि इतर आहेत 146. आपली वॉर्डाची संख्या 29, सदस्य आपण निवडून देणार आहोत 115. मतदान केंद्र जे आम्ही नक्की केलेले आहे ते आहे 1374. निवडणुकीसाठी 7,494 कर्मचारी काम करतील, 494, आणि राखीव आणखी 750 राहतील आमच्याकडे. आपण जे आहे की प्रत्येक आपले जे ईव्हीएम आहे, ईव्हीएमचा प्रवास कसा होईल याचं पण आम्ही एक टेंटेटिव्ह टाइम टेबल केलेलं आहे. आपले जे ईव्हीएम कोरे येतील मतदानासाठी ते आपण 27 तारखेला पालघर कलेक्टरकडनं मागवणार आहोत. ज्यांना कोणाला ईव्हीएम वर लक्ष ठेवायचं आहे, 27 तारखेला पालघर कलेक्टर ऑफिसवर निघतील आणि ते मुख्यालयाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये येतील. जे स्ट्रॉंग रूम आपण पार्किंग मध्ये केलेलं आहे. मुख्यालयाच्या स्ट्रॉंग रूम मध्ये राहून त्याचं आपण FLC म्हणजे फर्स्ट लेवल चेकिंग करू. कारण प्रत्येक जे इलेक्शनचं यश आहे ते ईव्हीएम वर अवलंबून आहे. ईव्हीएम जर बंद पडले त्याच्यामुळे आम्ही आमच्या लेवलला पहिल्यांदा इथे चेक करू. ते चेक केल्यावर आम्ही कॉम्प्युटरवर प्रोग्राम करू की कोणत्या बॅलेट युनिट बरोबर कोणतं कंट्रोल युनिट जोडायचं. त्याच्याप्रमाणे आम्ही ती मांडणी करून ठेवू. चेकिंग करताना ते चेकिंग केल्यावर कोणत्या वॉर्डाला कोणते ईव्हीएम द्यायचे त्याचं एक आम्ही रँडमायझेशन करू आणि असं करून आम्ही आमच्याजवळ ठेवू. आणि साधारणतः 3 किंवा 4 जानेवारीला हे ईव्हीएम महानगरपालिकेच्या स्ट्रॉंग रूम मधनं आरोच्या स्ट्रॉंग रूम मध्ये जातील. आरोचे जे स्ट्रॉंग रूम आहे ते 9 ठिकाणी आम्ही शाळा घेतलेल्या आहेत. त्या शाळांमध्ये आरोचे स्ट्रॉंग रूम असेल तर शाळांची यादी मी तुम्हाला देतो. त्या ठिकाणी तिथं आरो जे आहे ते आपलं सगळं 3 तारखेला फायनल झालं चिन्ह वाटप की 6-7 तारखेला तिथे ईव्हीएम ते तयार करतील उमेदवारांचे जे नाव वगैरे त्याच्यावर लावून. आणि नंतर 14ला आपलं ते ईव्हीएम परत स्ट्रॉंग रूम मध्ये मतदान केंद्रावर जातील. मतदान केंद्रावर जाऊन 15 तारखेला रात्री आरोच्या स्ट्रॉंग रूम मध्ये म्हणजे शाळेमध्ये ते सगळे ईव्हीएम येतील आणि सगळे ईव्हीएम जमा झाल्यावर रात्री बॅलेट पेपर अकाउंट त्यांची जे काही आरोची जे प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी घेऊन सर्व ईव्हीएम मुख्यालयामध्ये येतील आणि 16 तारखेला सकाळी आपली ती काउंटिंग होईल. तर अशा प्रकारे ईव्हीएमचं राहील. दुसरं तुम्हाला सांगायचं आहे की आम्ही पेड न्यूज बाबत एक कमिटी केलेली आहे. तर पेड न्यूज पसरवताना किंवा पेड न्यूज घेताना सर्वांनी काळजी घ्यावी अशी माझी विनंती आहे. त्यानंतर प्रेसला माझं आव्हान आहे की धर्म, जात, भाषा किंवा वंशाच्या आधारे द्वेष पसरवणाऱ्या बातम्या पसरू नका. उमेदवारांच्या चारित्र्यावर आक्षेपार्ह खोटे किंवा अप्रमाणित आरोप करू नका. प्रसार माध्यमांनी कोणते उमेदवार किंवा पक्षाकडून आर्थिक लाभ, भेटवस्तू किंवा अन्य सवलती स्वीकारू नये असं इलेक्शन कमिशनने गाईडलाईन काढलेली आहे. त्याची मी तुम्हाला पुरवतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला मतमोजणी केंद्रावर जाता येईल, मतदान केंद्रावर पण जाता येईल.
त्यासाठी तुमच्याकडनं आम्ही अर्ज मागवतोय. अर्जासाठी आम्हाला 2 फोटो, तुम्ही कोणत्या म्हणजे कोणत्या वृत्तपत्राचे किंवा उपग्रह वाहिनीचे किंवा भारतीय टपाल खात्याचा परवाना असलेल्या केबल वाहिनीचे प्रतिनिधी आहेत, त्यांची तुम्हाला आमच्याकडे अर्ज करायचे. अर्ज तुम्हाला करायचे हर्षला राणे मॅडम कडे. आपण सगळे ऍडव्हान्स मध्ये करतोय, म्हणजे ऐन वेळेस धावपळ होणार नाही. तिथे काय होईल की 14 तारखेला तुम्ही माझ्या मागे लागाल की सर आम्हाला प्रवेशिका मिळाली नाही, तर तुम्हाला मी प्रवेशिका 1-2 तारखेपर्यंत देऊन टाकतो, म्हणजे तुमच्याकडे राहतील. तर मी असा डिसिजन घेतलेला आहे की प्रवेशिका दोन प्रकारच्या राहतील. एक प्रवेशिका जी आहे ती फक्त तुम्हाला मतदानाच्या दिवशी वापरता येईल 15 तारखेला. त्या प्रवेशिकेने तुम्हाला मतदान केंद्रातून प्रवेश अनुज्ञा असेल, पण मतदान केंद्रात जरी प्रवेश अनुज्ञा असला तरी मतदान करताना तुम्हाला फोटो काढता येणार नाही किंवा ते बघता येणार नाही. ती गोपनीय तुम्हाला राखावी लागेल. त्या जो 15चा जो पास आहे तो 15ला 1 दिवसाकरताच व्हॅलिड आहे. सकाळी 7 वाजेपासून आणि मतदान संपेपर्यंत तुम्हाला तो, किंवा इथे जे रिसिव्हिंग सेंटर पर्यंत तुम्हाला तो वापरता येईल. दुसरा पास जो आहे तो मतमोजणी केंद्रासाठी राहील. मतमोजणी केंद्र इथेच आहे. त्या पासवर पण तुम्हाला इथे मतमोजणी केंद्र देता येईल, मतमोजणी बघता येईल. त्या ठिकाणी मी असं तुम्ही असंच त्यामध्ये काय प्रश्न नाही. आता प्रवेशिका मिळवण्याकरता इलेक्शन कमिशनने गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत. त्या मी तुम्हाला सांगतो की राज्य शासनाच्या यादीवरील अ, ब व क वर्गातील दैनिक वृत्तपत्राच्या 2 प्रतिनिधींना आम्ही पास देऊ. राज्य शासनाच्या यादीवरील साप्ताहिकाच्या एका प्रतिनिधीला पास मिळेल, म्हणजे मतदानाच्या दिवशी पण आणि मतमोजणीच्या दिवशी पण. उपग्रह वाहिनीच्या प्रत्येकी 2 आणि कॅमेरामनला 1 असे 3 लोकांना पास मिळेल. त्यानंतर भारतीय टपाल खात्याचा परवाना असलेल्या केबल वाहिनीच्या एका प्रतिनिधीला आणि एका कॅमेरामनला त्यांना पास मिळेल. वर नमूद व्यतिरिक्त युट्यूबर, ऑनलाईन वृत्तपत्र, संकेतस्थळ, सोशल मीडिया हँडलर इत्यादी कुठल्याही प्रतिनिधीला व कॅमेरामनला प्रवेशिका देता येणार नाही असं इलेक्शन कमिशनने कळवलेलं आहे. तर तुम्ही अर्ज जे आहे ते परवापासून सोमवारपासून द्यायला सुरुवात करा. हर्षला राणे मॅडम कडे कोरा अर्ज असतील ते घेऊन तुमचे फोटो आताच आणून दिले, तुम्हाला तात्काळ प्रवेशिका आपण नेक्स्ट वीकला देऊन टाकू, म्हणजे तुम्हाला धावपळ होणार नाही. त्याच्यानंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींना थेट मतदान केंद्रावर मतदान कक्षाजवळ राहून पाहणी किंवा छायाचित्रण करता येणार नाही. शांत, प्रिय व शिस्तबद्ध मतदान प्रक्रियेला बाधक असे वर्तन करता येणार नाही. हे सगळे गाईडलाईन्स इलेक्शन कमिशनने परवाच पाठवून त्याची कॉपी मी तुम्हाला देतो. इलेक्शनचा प्रोग्राम मी तुम्हाला परत एकदा शॉर्ट मध्ये सांगतो. 23 तारखेला 23 ते 29 तारखेपर्यंत 11 ते 3 आम्ही नामनिर्देशन पत्र स्वीकारू आणि 30 डिसेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत राहील. पण गुरुवारी 25 डिसेंबरला आणि रविवारी 28 डिसेंबरला आम्ही नामनिर्देशन पत्र स्वीकारणार नाही, कारण 25 तारखेला ख्रिसमसची सुट्टी आहे, 28 डिसेंबरला रविवार आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी 31 डिसेंबरला होईल. जे कोणी वैध लोक आहेत त्यांची यादी आम्ही वैध उमेदवारांची यादी ताबडतोब प्रसिद्ध करू. 2 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 जानेवारीला सकाळी 11 वाजेपासून चिन्ह नेमून दिले जातील आणि 3 जानेवारीला अंतिमरित्या जे कोणी इलेक्शन लढवतील त्यांचे नाव आम्ही प्रसिद्ध करू. आणि जर आवश्यक असेल म्हणजे एकापेक्षा जास्त उमेदवार जिथं असतील त्यांचं मतदान 15 जानेवारीला 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत होईल. आता आपले जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो. श्रीमती अपूर्वा बासूर यांच्याकडे वॉर्ड आहे 2, 5, 12. श्री शेखर गाडगे यांच्याकडे वॉर्ड आहे 6, 9, 10 आणि 16. श्याम मुदनरकर यांच्याकडे वॉर्ड आहेत 1, 3, 4 आणि 7. रवींद्र राजपूत यांच्याकडे वॉर्ड आहेत 15, 17, 22. विशाल खत्री यांच्याकडे वॉर्ड आहेत 11, 13, 14. संदीप चव्हाण यांच्याकडे वॉर्ड आहे 8, 18, 19. महेश सागर यांच्याकडे वॉर्ड आहेत 20, 21, 27. शिरीष कुलकर्णी यांच्याकडे वॉर्ड आहेत 23, 24, 26.
आणि स्वप्नील दागडे यांच्याकडे वॉर्ड आहे 25, 28, 29. याच्याशिवाय आपण महानगरपालिकेमध्ये आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन केलेले आहे. आपण बॅनर काढायची मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. आपल्या एसएसटी टीम जे आहे, म्हणजे जे काय नाके बसतील ते नाके 2-3 दिवसामध्ये सगळ्या ठिकाणी बसतील. ज्या रस्त्याने महानगरपालिकेच्या क्षेत्रात प्रवेश होईल त्या ठिकाणी पोलीस, आमच्या लोकांनी व्हिडिओ कॅमेरामन यांचे नाके साधारणतः रविवार सोमवारपासून आपण सुरू करूया. यांनी तयार केलेले सावंतांनी. सावंत आपल्या आचारसंहितेचे प्रमुख आहे. काही तक्रार असेल त्यांच्याकडे करायची. त्याच्यानंतर मतदान केंद्रावर मनुष्यबळ पुरवणे, आमच्याकडे याद्या सगळ्या आलेल्या आहेत आणि आता आम्ही त्यांच्या ऑर्डर त्यांना सर्व करणार आहोत 1-2 दिवसामध्ये. त्यानंतर स्ट्रॉंग रूम ईव्हीएम तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. वाहतुकीचंही आम्ही आपल्याच बसेस शक्यतो वापरू. त्यानंतर जनजागृती रॅली पण आम्ही काढणार आहे. वैद्यकीय सुविधा पण देणार आहे. त्यानंतर मतदार यादीसाठी पण नोडल ऑफिसर नेमलेलं आम्ही प्रत्येकाच्या घरी स्लिप वाटणार आहोत. त्यांचं नाव पण त्या मतदान केंद्रामध्ये आहे. त्यानंतर ज्यांना काही माध्यम प्रमाणाने ज्यांना जाहिराती द्यायच्या आहेत त्याच्यासाठी आम्ही एक कमिटी केलेली आहे. त्या कमिटीकडे तुम्हाला जाहिराती दाखवावं लागतील. त्याच्याकडे अप्रूव्ह करून मगच त्या जाहिराती तुम्हाला टीव्हीवर कशावर दाखवता येईल. त्याचे महानगरपालिका आयुक्त अध्यक्ष आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी त्याच्यामध्ये आहे किंवा दीपक सावंत आहे त्याच्यात. जिल्हा पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून पौर्णिमा चौगुले, श्रीरंगी आणि सुहास बावचे म्हणून आहेत. हर्षला राणे आणि गणेश पाटील यांच्या कमिटी पूर्ण सगळ्या जाहिराती प्रमाणित करून घेता येतील. ते इलेक्शन साठी वसई विरार महानगरपालिका पूर्णपणे सज्ज आहे. हे सगळं मी जे सांगितलं यातून तुम्हाला पीडीएफ ची कॉपी ऑनलाईन आता पत्रकार परिषद संपल्यावर देतो. आता आपले काही प्रश्न असतील किंवा पोलिसांना काही सांगायचं असेल तुमच्या बंदोबस्त बद्दल सांगा आणि मग नंतर यांचे प्रश्न आपण घेऊ. आपल्या वसई विरार महानगरपालिकेची जी यावर्षीची सार्वत्रिक निवडणूक आहे याच्यासाठी मीरा वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत बंदोबस्ताची पूर्ण योजना तयार करण्यात आलेली आहे आणि आवश्यक ठिकाणी जे एसएसटी आणि एफएसटी राहणार आहे त्यासाठी जे आवश्यक मनुष्यबळ आहे त्याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या सुद्धा आपल्या 1-2 दिवसामध्ये एफएसटी आणि एसएसटी या सर्व जे ठरलेली ठिकाणं आहेत शहरामध्ये येणारे आणि बाहेर जाणारे रस्ते, महत्वाची ठिकाणं, या सर्व ठिकाणी एफएसटी एसएसटी या कार्यरत राहतील 24 तास. याचबरोबरीने निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या असामाजिक तत्व आहेत किंवा जे व्यक्ती आहेत यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करणं आवश्यक आहे. अशा सर्व जे व्यक्ती आहेत अशा व्यक्तींची शॉर्टलिस्टिंग यापूर्वीच करून ठेवण्यात आलेली आहे आणि यातले जवळपास 80% पेक्षा जास्त लोकांवरती आवश्यक ती प्रतिबंधात्मक कारवाई परिमंडळ 2 आणि परिमंडळ 3 याच्यामध्ये ऑलरेडी करण्यात आलेली आहे. बाकीचे जे 20% शिल्लक आहेत त्या येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 100% प्रतिबंधात्मक कारवाईचं आमचं नियोजन आम्ही केलेलं आहे. त्याच्याबरोबरीने पोलीस स्टेशन स्तरावरती जे महत्वाचे संवेदनशील किंवा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असणारे जी ठिकाणं आहेत, विभाग आहेत, तर या सर्व विभागांवरती विशेष लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक ती आमची जी गोपनीय यंत्रणा असेल किंवा इतर माध्यमातून या सर्वांवरती लक्ष ठेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आमचा ऑलरेडी ऍक्टिव्हेट केलेला आहे. याच्या माध्यमातून सुद्धा सोशल माध्यमांवरती जे काही विविध प्रकारचे संदेश प्रसारित होतात ज्यामधून कुठल्याही प्रकारच्या निवडणूक प्रक्रियेवरती किंवा कामकाजावरती परिणाम होईल किंवा आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा सर्व गोष्टींवरती बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. तर याची सुद्धा सर्व आपल्या परिसरातील संबंधित आहे त्या सर्वांनी त्याची नोंद घ्यावी. कुठल्याही प्रकारचे सोशल मीडियावरती
आपण कोणाची समर्थक असाल, परंतु तीव्र भावना व्यक्त करणे किंवा ज्यातून समोरच्या व्यक्तीला हर्ट होईल अशा कुठल्याही प्रकारचं पोस्ट करणे, कृत्य करणे किंवा कुठल्याही प्रकारचा संदेश देणे, तर या गोष्टी सर्वांनी जबाबदारीने या गोष्टी टाळाव्यात आणि अशा कुठल्याही कृत्यामध्ये सहभागी होऊ नये. असे जर कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्याला जे आवश्यक ते नियम आणि कायदे आहेत त्याप्रमाणे त्यांच्यावरती योग्य ती कार्यवाही त्वरित केली जाईल. याचबरोबरीने सर्वांना म्हणजे आपल्या वसई विरार महापालिका परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांनाही आव्हान आहे की आपल्या परिसरामध्ये असे कुठल्याही प्रकारचे जर चुकीचे काही कुठलेही प्रकार जर आपल्याला आढळून आले तर कुठल्याही प्रकारे स्वतः रिॲक्ट न करता तात्काळ पोलीस स्टेशनला, जवळचं जे पोलीस स्टेशन आहे तर यांना माहिती कळवा. त्याचबरोबरीने तेही शक्य नसेल तर डायल 112 त्या 112चा हा जो फ्री आपला संपर्क क्रमांक आहे यावरती आपण संपर्क करून आपले जे काही म्हणणं आहे ते म्हणणं आपण मांडू शकता, त्याची त्वरित दखल घेतली जाईल आणि जो काही प्रसंग आहे किंवा जे काही होणारी घटना आहे ती घटना न होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जाईल. बाकी पोलीस विभागाकडनं जे आमच्याकडनं हे आहे, आणखी जर आमच्या पौर्णिमा मॅडम काही ऍड करणार असतील तर ते दिव्यांगजनांसाठी योजना काय, कशा प्रकारे ही निवडणूक पार पाडता येईल? आपण जे आहे व्हीलचेअर उपलब्ध करून दिलेले आहे, रॅम्प उपलब्ध करून देणार आहोत मतदान केंद्रावर. सर असे दिव्यांग मतदार काही आयडेंटिफाय झाले की एवढ्या संख्या आहे का आपल्याकडे? असं संख्या आता आयडेंटिफाय नाही केली, पण जितके येतील ते आपण व्हीलचेअर प्रत्येक ठिकाणी एक एक ठेवतो, त्या प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येक बिल्डिंग. मागच्या वेळी घरोघर पोहोचून त्याला सोयी दिली गेली, असा काय बंद झालेला आहे? वृद्ध घरी जाऊन काय करायचं? मतदान आपण जे आहे मतदान घरी जाऊन ते होणार नाही. याच्यामध्ये लोकसभा विधानसभेला असतं. त्याच्यामध्ये जे आहे की जे आमचे BLO आहेत ते प्रत्येक घरी जाऊन स्लिप वाटतील, त्यांचं मतदान केंद्र कोणतं आहे, त्यांचा अनुक्रमांक कोणता आहे. पण दिव्यांग जे आहे ते दिव्यांगाबरोबर जो कोण जोडीदार असेल त्याला पण इलेक्शन कायद्याप्रमाणे मतदान केंद्रामध्ये प्रवेश करता येईल. तर दुबार मतदार यादीत किती निघाले, काय असं काय अंतिम यादीमध्ये काय? म्हणजे आतापर्यंत किती लोक? दुबार मतदार यादीमध्ये टोटल आपले 52,000 मतदार आपण शोधलेले आहेत. त्यांचे 2 स्टार आहेत. 2 स्टार आम्हाला जवळपास 24,000 मतदारांचे पत्ते कालपर्यंत मिळालेले आहेत. आम्ही सोशल मीडियावर पण आवाहन केलं होतं की कॉन्टॅक्ट करा. ते सगळं कॉन्टॅक्ट करून आम्ही शोधून काढून 24,000 लोकांचे नाव आमच्या म्हणजे ऍड्रेस आलेले आहेत आणि त्यांचे फॉर्म भरून घ्यायचं काम चालू आहे आमच्याकडे. मग बाकीचे उरलेले मतदानच्या वेळेला मतदान करणार किंवा कसं? उरलेले जे आहे ते मतदान केंद्रावर जाऊन त्यांना हमीपत्र भरावं लागेल, त्यांना ओळख प्रूव्ह करावं लागेल, त्याच्यामुळे त्यांना विलंब लागेल मतदानाला. त्याच्यामुळे जे ज्यांचे ऍड्रेस आम्हाला मिळाले, ज्यांनी आम्हाला आत्ताच सगळं दिलेलं आहे, त्यांचं व्हेरीफाय झालेलं, त्यांना मतदानाला कोणती अडचण येणार नाही. पण याबाबत एक राजकीय पक्षाने न्यायालयात दावा केला, याबाबत काय परिणाम होण्याची काय शक्यता किंवा कसं काय? नाही, न्यायालयाच्या निकालाबद्दल तुम्ही काही सांगू शकत नाही. पण ज्या राजकीय पक्षाने असा दावा केला त्यांनी आमच्याकडे पण तक्रार केली होती की 80,000 बोगस वोटर आहेत. त्यांना मी सगळ्यांना हिअरिंगला बोलवलं होतं. हिअरिंगला बोलून त्यांना विचारलं की तुमची तक्रार नेमकी काय? हे 80,000 नावं मला द्या, हे 80,000 लोकांचे पत्ते द्या, शोधून मी चेक करून ते दुबार आहे की बनावट आहे. बनावट असेल तर नावं त्याचं काय करायचं ते इलेक्शन कमिशनशी सल्लामसलत करतो. पण ज्या राजकीय पक्षाने अशी तक्रार केली त्यांच्याकडे पण यांचे पूर्ण पत्ते नाही असं त्यांनी मला हिअरिंग मध्ये सांगितलेलं आहे. जे वर्तमानपत्र यादीवर नाही आहेत त्यांच्यासाठी ओळखपत्राची काय व्यवस्था आहे? जे वर्तमानपत्र यादीत नाही त्यांच्याबाबत इलेक्शन कमिशनला विचारून घेऊ. पण असे किती असतील? थोडक्यात जे काय इलेक्शन कमिशनने फार क्लिअर गाईडलाईन दिलेल्या आहे का म्हणूनच विचार. की त्यांना आजच्या याला तरी असा प्रवेश अलाउड नाही. सर 70% यादीवर नाही अशी वृत्तपत्र असते. नाही, इलेक्शन कमिशनला मी संदर्भ करतो. एक मला कालच पत्र मिळालं, त्याची कॉपी पण मी तुम्हाला आम्ही देतो. मागणी करतो तुमच्या संघटना. मी इलेक्शन कमिशनला पाठवतो. काल जे आलेले आहे का आपल्याकडे आता? नाही, आतापर्यंत सर्व एक मिनिट तुम्हाला दाखवतो इलेक्शन कमिशन नाही, ते- पत्र.
ते तुम्ही वाचून घ्या, मला परत करा. नाही ते तो प्रश्न आला म्हणूनच हा प्रश्न आला की काय त्यासाठी हे म्हणून मी तुम्हाला आम्ही बोलवलं आहे. मागणी करतो त्याचा तुम्ही आम्हाला हे करा. कारण लोकसभा विधानसभेमध्ये माननीय बावचू साहेब, ज्या व्यक्तींवरती प्रतिबंध केला निवडणूक काळात, कोणावरती म्हणजे काही व्यक्तींवर आपण प्रतिबंध हे केला. घ्या. प्रतिबंध नाही हे की इलेक्शन कमिशनचं राजपत्र आहे. गाईडलाईन गाईडलाईन जरा दाखवून मला परत जी आर आम्ही काढून देतो फक्त तुम्ही आम्हाला. काहीतरी वेगळं समजतो. प्रतिबंध कोणाला केला? निवडणूक काळात काही प्रतिबंधात्मक कारवाई म्हणले 107, 110 तडीपार करणे अशी ती कारवाई आहे. हा. 107 मध्ये आपण बॉन्ड घेतोय. काही ठराविक व्यक्तींवर असं नाही. हा? ठराविक व्यक्तींचं असं काही नाही. ज्यांच्या गुंडगिरीचा इतिहास आहे त्या व्यक्तींवर, जे गोंधळ माजवतील, समाजकंटक आहे, समाज विघातक आहे, ज्यांची अशी हिस्ट्री आहे, असे हिस्ट्री सीटर जे आहे त्यांच्या विरुद्ध. ती यादी असे तुमच्या पत्रकारांना मिळू शकते का? यादी म्हणजे सर किती लोक माहिती त्यांचं मिळू म्हणणं शकते असं का आहे त्याबद्दल? किती लोक अशी तडीपार किंवा म्हणजे तडीपारची यादी असेल ना मॅडम, सरांकडे मॅडम तडीपार हा प्रकार वेगळा आहे. तडीपार हा प्रतिबंधात्मक ज्या वेगवेगळ्या कारवाई असतात पैकी एक कारवाई आहे. पैकी एक आहे ती म्हणजे प्रतिबंधात्मक कारवाई करतो म्हणजे सगळ्यांना तडीपार करत नाही. त्याचे वेगवेगळे हे असतात, चॅप्टर केसेस असतात, काही त्याच्यावरती आपण त्यांच्याकडनं बॉन्ड हे करून घेतो, भरून घेतो की बाबा त्यांच्याकडे हातून कुठलं असं कृत्य होणार नाही. जर कृत्य झालं तर त्याच्यावरती मग पुढची आणखी जी कारवाई आहे ती कारवाई होते. माझा प्रश्न सावंत साहेबांना आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याबद्दल तुम्ही कुठली काळजी घेणार? आता आचारसंहिताचा भंग होऊ नये याच्यासाठी आता ज्यापासून आचरण आलेले आहेत 4 नोव्हेंबर 2025 ला शासनाने निवडणूक आयोगाने आदेश पारित केलेले आहे. त्याप्रमाणे पहिली स्टेप म्हणून आम्ही FST SST या टीम कार्यरत करत आहोत. त्याशिवाय प्रत्येक ROच्या ऑफिसला जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 2 आहेत ते तिथले वॉर्ड ऑफिसर आहेत, त्यांना सुद्धा त्या ROच्या क्षेत्रामध्ये आचारसंहितेसाठी त्यांचं पथक तिथं तयार करणार आहोत आणि त्यांच्या माध्यमातून सर्व कारवाई होणार. सर 2000 पेक्षा जास्त आपण बॅनर काढलेले आहे, तरीही शहरामध्ये अजूनही काही कार्यालयावर बॅनर आहेत, त्याच्यावर का कारवाई झालेली नाही आतापर्यंत? त्याच्यावर आता नुसती कारवाई नाही करणार, डिफेन्समेंट ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट खाली पोलिसात तक्रार पण दाखल होईल पुढच्या 3 दिवसामध्ये. सर स्ट्रॉंग रूम साठी पोलीस प्रोव्हिजन कशी आहे? जिथे ईव्हीएम राहतील, जिथे स्टोर होतील, तिथे 24/7 पोलीस असतील, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे असतील आणि ते पूर्ण प्रोटेक्शन ईव्हीएमचं जे काय प्रोटोकॉल प्रमाणे ते पूर्ण केलं जाईल. सर तुम्ही बोलताना एक बोलले राखीव जागांसाठी जे उमेदवार उभे राहणार आहे राखीव जागांवर त्यांना व्हॅलिडिटीसाठी कलेक्टर ऑफिसला प्रॉब्लेम होतो आहे. म्हणजे आपल्याला काहीतरी तुमच्या निवडणूक विभागाच्या लोकांना नियुक्त करायचं तुमच्या ऑथॉरिटीनं काहीतरी 15A फॉर्मसाठी. मॅडम रिस्पॉन्ड कदाचित माहिती असेल. हो बरोबर आहे, हे तुम्ही सांगितलं आता. याच्यासाठी देशपांडे मॅडमला प्राधिकृत केलेलं आहे, हे वॉर्ड ऑफिसरला प्राधिकृत केलेलं आहे. आम्ही काल वॉर्ड ऑफिसर ते सगळ्यांना पत्र देऊन ते अधिक सोप्या प्रकारे ते पाठवता येईल. 9 लोक म्हणता येतील, 9 लोकांना. हो 9 लोक, 9 वॉर्ड ऑफिसरला 9 वॉर्ड जे आपल्या त्या ठिकाणी जाऊन ते पत्र ते देऊन ती टाकतील. व्यवस्था कार्यान्वित झालेली असेल, व्यवस्था चांगली झाली. लोक नाही, आज इलेक्शन कमिशनने आपण जे बॅनर तुम्ही लोकांनी जे छापलं होतं ते त्यांना मी पाठवलं होतं व्हॉट्सअपला की बॅनर काढले वगैरे. त्यांनी सांगितलं की आपलं चांगलं काम चालू असं त्यांनी सांगितलं आजच्या विस्तीमध्ये. सर 15A ची कार्यवाही पण व्यवस्थित सुरू झालेली आहे, म्हणजे त्यात पडताळणी ती पण व्यवस्थित चालू झाली. किती पोलीस, एक मिनिट, किती पोलीस यंत्रणा कार्यरत आहे? निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस यंत्रणा स्टाफ किती असू शकतो? सध्याचा पोलीसचा जो अकाउंट आहे तो तुम्हाला आता एक्झॅक्टली जो चॉकआउट आहे तो देणं आता सध्या शक्य नाही. कारण ही आता जशी पुढे पुढे याच्यात प्रोसेसमध्ये होत चालतात, जशी आम्हाला बाहेरून जो मनुष्यबळ आहे पुढे जो आणखी लागणार आहे तो कसा पद्धतीने तो आम्हाला अवेलेबल होतोय, तर त्यावरनं ती सगळे फायनल फिगर नंतर होईल. सर आपल्याला कळवण्यात येईल का? डेफिनेटली कळवण्यात येईल तुम्हाला. योग्य ही सर्व जी आहे किती बंदोबस्ताचं सर्व लागलेलं आहे, कसा डिप्लॉयमेंट आहे, तर ही सर्व जी आहे त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला कळवली. सर आपण निवडणुकीचा सर कमिशनर साहेब मी इकडे निवडणुकीचा जो काही आता कार्यक्रम आचारसंहिता ज्या दिवशी लागली तत्पूर्वी मतदार याद्यांचा कार्यक्रम जो लागलाय तो 2-3दा चेंज झाला.
आताचा जो प्रोग्राम आपण तुम्ही जो मतदार यादी सांगताय 11,26,400, ज्या दिवशी आचारसंहिता लागली त्या दिवशी तुम्ही आणि निवडणूक विभागाच्या प्रतिनिधींनी आम्हाला सर्व लोकांना दिलेला आकडा हा वेगळा होता. तो आज तुमचा आहे, बरोबर, असं माझं पण म्हणणं आहे. पण असं मी नाही, इतर दैनिकांनी तोच आकडा चुकीचा छापलाय गेला. दैनिकांमध्ये प्रत्येक प्रभाग निहाय असं छापून आलाय की ती फिगर वेगळी आहे. तर कृपया म्हणजे माझ्यासाठी नाही, पण एकदा ते की 100% हेच मतदार असले पाहिजे आपल्याकडून आता तरी क्लिअर झालं पाहिजे की हे फायनल आहे अंतिम मतदार यादीनुसार. बिलकुल हे फायनल आहे. तुम्हाला पाहिजे तर आणखी मला मंगळवार बुधवार पर्यंत तुम्हाला बूथ वाईज किती मतदार आहेत ती टोटल करता येईल तुम्हाला. जसं माझ्याकडे तर आलेली आता इथं हे मतदान केंद्राचं जे आहे ना ते एकदा व्हेरीफाय करून तुम्हाला ती यादी मी 25-26 तारखेपर्यंत इथे या कोणाकडे वेळेपर्यंत थोडंसं कन्फ्युजन होतं. आता तुम्ही गेलात ते बरोबर आहे. आपण सगळे एकदा परत एकदा भेटणार, काय काळजी करू नका. ठीक आहे, PRO कडे देऊ. कारण आपण सगळ्यात पुढं की पत्रकारांना आताच आपण देऊन टाकतो आय कार्ड. त्यांचे छापायचा आम्ही नमुनाही तयार केलेला आहे 2 कलरचा. त्यांना गळ्यात अडकवायला देऊ. आणि दोन्ही जे आहे ते गणेश पाटील तुम्ही गोळा करून घ्या. सोमवारपासून फॉर्मचा नमुना तयार केलेला आहे. जो येईल त्याला फॉर्म द्या, ग्रुपवर पण टाका. तुम्ही त्याचे प्रिंट आउट काढून दिले तर चालेल. त्याला असं नंबर वगैरे काही नाही वाटलं तर साध्या कागदावर लिहून द्या. फॉर्म नसेल तर 2 फोटो लावून द्या. तुम्ही कुठल्या पेपरचे ते सांगा मला. शेवटचा प्रश्न 52,000 तुम्हाला तसे टोटल 3 फोटो द्यावे लागतील ना. समजा काउंटिंगला पण यायचं असेल तर 3 फोटो. फक्त मतमोजणीला यायचं तर 2 फोटो. फक्त मतदानच्या दिवशी फिरायचं तर 2 फोटो. देंगे सर. सर नहीं, किसी को नहीं आना होगा काउंटिंग के लिए. फिर तो भी देंगे. जिसको बॉम्बे जाने का होगा, कल्याण जाने का होगा. हाँ? काउंटिंग लाईव्ह आहे का? काउंटिंग लाईव्ह तर नाही, पण काउंटिंगचा रिझल्ट आम्ही वारंवार करणार. काउंटिंग लाईव्ह कसं करतो? काउंटिंग नाही. स्क्रीन लावली जाणार आहे. इधर ही इधरही. नाही. विषय नाही त्या आरक्षण. सर एक लास्ट 52,000 दुबार मतदारपैकी 24,000 पत्ते आपल्याला सापडले. याचा अर्थ इतर लोकांचे पत्ते बिल सापडले नाही, आपण पोहोचू शकलो नाही किंवा ते भेटले नाही असं गृहीत धरतात. 52,000 झालं काय, मतदार यादी संदर्भात जे आहे ना, मतदार नोंदणी अधिकारी असतो, तो असतो प्रांत अधिकारी किंवा डेप्टी कलेक्टर. मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी असतो तहसीलदार. तर राज्य निवडणूक आयोगाच्या लोकांना नवीन नाव ऍड करता येत नाही, तर कुठलं नाव डिलीट करता येत नाही. पण तक्रारी होऊ नये म्हणून त्यांनी सॉफ्टवेअरने आपण डबल नावं काढलेले आहे. आता जे 24,000 लोकांचे ऍड्स आम्हाला सापडले त्याचे रिपोर्ट आम्हाला सोमवारपर्यंत येऊन जातील की त्यांना ते दुबार आहेत, एकाच नावाचे 2 लोक आहेत, किंवा जर दुबार असतील तर त्यांच्याकडे येईल आमच्याकडे त्यांना कुठे मतदान करायचं त्यांच्या सेक्शन ऍड्रेस प्रमाणे. पण बाकीचे लोक पण आम्ही शोधून काढू. आता एस लक्ष्मी विरार म्हणल्यावर शोधणं अवघड आहे आम्हाला. ज्या दिवशी ते मतदानाला येईल तिथला प्रिसाइडिंग ऑफिसर डबल स्टार पाहून त्याची छाननी करेल चांगल्या प्रकारे. पण मतदान यादीचं आपलं काम बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे, हे मी तुम्हाला आश्वस्त करतो की बोगस मतदार जे आहेत ते आपण पुष्कळशा नाही दिसत नाही. वोटर्स है वो कैसे हो गया, पर मुझे उस पे जवाब चाहिए. क्या बोगस वोटर्स कैसे हो गए इतने सारे, जो लिस्ट निकल कर सामने आई, ये कैसे पॉसिबल कैसे नहीं, हो इसका गया? एक रीजन हो सकता है कि ये तो काम जो मतदान नोंदणी अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, उनका काम रहता ही है. ये कंटिन्यूस प्रोसेस चलता है. जिसको भी एप्लीकेशन करना है वो एप्लीकेशन कर सकता है. समझ लो मैं यहाँ पे ट्रांसफर होके विरार आ गया तो मैं एप्लीकेशन कर दूंगा, एक मेरा नाम डालो. अब मेरा नाम है नागपुर की लिस्ट में. अभी यहां से नागपुर नाम जाना चाहिए रिटर्न, मतलब मतदार नोंदणी अधिकारी से, जिसको ERO बोलते हैं, इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर. तो उससे नाम जाएगा तो वहां पे डिलीट होगा. अगर नाम जाने के बाद वो लोग करेंगे तो डिलीट होगा. पर ऐसा जनरली होता नहीं. लोग यहाँ से वहां शिफ्ट होते हैं, फिर नाम डाल देते हैं, फॉर्म भर लेते हैं. ये बोगस वोटर नहीं है, डबल वोटर है. बोगस वोटर कौन होता है? क्या बोगस वोटर कोई आता ही नहीं है. सर यहाँ पे तो डबल, यहीं के वार्ड में अलग अलग वार्ड में डबल हो गए. यही आसपास के वार्ड में डबल आ रहे हैं लोग. तो लोगों के एप्लीकेशन हो गए, वही तो हमने ढूंढ के निकाले ना 52,000.
ऐसे भी कुछ लोग हैं सर जिनके एड्रेस नहीं है, एड्रेस प्रूफ नहीं है, कुछ भी नहीं है, सिर्फ नाम है, सेम फोटोज है, वो भी possible ये सवाल आपको ER को पूछना चाहिए, इलेक्ट्रॉल रजिस्ट्रेशन ऑफिसर जो Okay. रहता है, क्योंकि मेरे को मतदार यादी का एक भी नाम निकालने का अधिकार नहीं, एक भी नाम ऐड करने का अधिकार नहीं, एक भी नाम में करेक्शन करने का अधिकार नहीं। सर बीते दिनों जो मीटिंग हुई थी उसमें यही तय हुआ है कि जितने डबल वोटर्स है उनसे एप्लीकेशन लिखवा कर लेंगे कि वो किसी एक बूथ वो में, तो मेरा काम है। वो है, पर वो कितना पॉसिबिलिटी, इतना कम टाइम पीरियड है उसमें इतने जो डबल वोटर्स है, क्या ये पॉसिबल है कि सबसे आप लिखित में लेटर ले पाएंगे? हम लोगों ने 24,000 लोगों से लिया ना 52 में से, जो हमने ढूंढ के निकाले 52, इसमें से 24,000 के ऑलरेडी लिख के लिए हुए हमने, ओके उसके हम लोग स्क्रूटिनी कर रहे हैं। बचे हुए जो 26,000 वोटर है उनको भी हम ढूंढ के निकालने की कोशिश कर रहे हैं। हमने मीडिया के माध्यम से आह्वान किया था जी, कि जो लोग हैं जिनके उनके नाम हमने वेबसाइट पे डाले हुए हैं, हमने उसकी कॉपी मीडिया को भी दी हुई है, जो जिन लोगों ने रील बनाए उसमें उनके नाम भी आए हुए हैं, वो आके कांटेक्ट करे। अगर कांटेक्ट नहीं करते जब वोटिंग के लिए जाएंगे तो उनको हमें पत्र भर के देना पड़ेगा, उनका जो एड्रेस, उनकी आइडेंटिटी जो है वो ज्यादा कड़ी रीति से चेक की जाएगी। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।